साठी सुद्धा ग्राउंडवर येणार नाही. वारे मेरे शेर. फार छान फार छान. खूप आनंद झाला. माझी अनिका एकदम खुश असेल ना? खुश? अगं राडा करून आली आहे ती, तुला कळतंय का? प्रचंड खुश आहे. गुड गुड. मी आता राजांच्या पहिल्या बायकोचा आणि त्याच्या मुलीचा शोध घेतेच आहे. तुला सांगू का, आत्ताच मला कमळीच्या आईच्या घराचा पत्ता सापडलेला आहे. आता मी तिच्या आईची अशी काय अवस्था करणार आहे ना, की म्हणजे मग ही कमळी तिचं कबड्डी कॉलेज विलेज सगळं सोडून गावाकडचा रस्ता धरेल. कळलं? हो आई, ऐकलंस का ग बबडे? आता आजी तिकडे राडा करणार आहे. ग्रेट. लव्ह यू ग्रॅन्यजी. चल ठेवते. अजून मला ती गौरी आणि तिच्या मुलीचा पत्ता शोधायचा आहे. कळलं ना? त्या अजून सापडलेल्या नाहीयेत. ठेव 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 फोन ठेव. बाय बाय. बरं झालं आलास. काय झालं? ऑल ओके ना? प्रॅक्टिस व्यवस्थित सुरू आहे ना? साहेबा काहीतरी विचारतोय मी. काय झालं? गप्प काय आहेस तू? ऋषी खरंच खरंच सॉरी यार. खरंच सॉरी. मी मॅडमांच्या कामात इतका अडकलो होतो ना की नाही रे, मला खरंच एक दिवस नाही जमलं रिहर्सलला जायला, प्रॅक्टिसला जायला. मग मी काय, तेवढाच आहे ना, तेवढाच सगळा राडा झाला. एक एक जरा शांतपणे मला सांग, काय राडा झाला? ऋषी, ह्या अनिकाची टीम आहे ना, यांचं काय ठरलं होतं की 7 वाजता प्रॅक्टिसला ग्राउंडवर भेटायचं. म्हणून आपल्या टीमनं काय ठरवलं की बाबा आपण 5:30 वाजता जाऊया, भांडण तंटा वगैरे काही नको. तर या बाईनं तिथे येऊन 5:30 वाजता येऊन धमक्या द्यायला सुरुवात केल्या. ह्याला काय अर्थ आहे? मारामारी झाली. आता ह्या थराला उतरली अनिका. बरं, आपल्या मुलींना काही झालं नाही ना? त्यांना काही लागलं नाही ना? नाही रे, त्यांना काय, त्या असल्या कुठल्याच गोष्टींचा त्यांना काहीच फरक पडत नाही. पण ऋषी काय आहे ना, राहून राहून ना मला एका गोष्टीचं खूपच वाईट वाटतं. काय? म्हणजे ही अनिका आणि त्यांची टीम. अनिका तर तिचा किती पैशांचा माज आहे ना, हे तुला सगळं माहिती आहे. अरे त्यांच्याकडं सगळ्या सुखसुविधा आहेत रे. तिच्याकडे प्रॉपर किट आहे, तिच्याकडे प्रॉपर शूज आहेत. ते घालून ते प्रॅक्टिस करतात किंवा गेम खेळतात. आणि आपल्या मुली अनवाणी खेळत असतात रे, बरोबर? आणि ह्याच गोष्टीचा ना त्या परवा त्या अनिकाच्या टीमनं फायदा घेतला. हे जेव्हा भांडणं सुरू होती ना, तेव्हा त्या बुटाच्या पायानंच आपल्या मुलींना मारत होत्या, पायावर लाथा मारत होत्या. आणि त्या जखमा झालेल्या पायावरना सुद्धा त्या बुटानं चिरडत होत्या रे. त्रास नाही का होणार मला सांग? वाईट नाही का वाटणार आहे? नाही मला ना, मी एक वेळ मी काय म्हणतो, ठीक आहे आपण असं धरूया की भांडणाचं गोष्ट बाजूला राहू दे, झाली असतील भांडणं बाबा. पण ऋषी मला खरंच एका गोष्टीचं वाईट वाटतं रे. आपण काय अशाच गप्प बसणार आहोत? काय काय करायचं आपण? त्या अनिकानं सगळ्या बाजूने कोंडी केली आपली. ना कॉलेजमध्ये ना ग्राउंडवर कुठेच प्रॅक्टिस करू शकत नाही आपण. तेच तर, तिच्या बापाचं कॉलेज आहे ना व, म्हणून उडतीया. प्रॅक्टिस करायला एक जागा बी शिल्लक ठेवली नाही त्या माकडींनी. प्रॅक्टिसच नाही केली तर आपण जिंकणार कसं? हो ना. आणि प्रॅक्टिस नाही केली तर खेळायला तरी कशाला जायचंय? मग काय यार, फुकटचं नाक कापलं जाणार आहे. आणि ती भैतड अनिका ना डोक्यात जाते. अजून चिडवणार आपल्याला ती. बास. काय चाललंय? तुम्हा सगळ्यांनी काय नुसती प्रश्नच पडल्यात काय? का म्हणजे? तुला नाही पडलेलं? अगं पडल्यात की, पण कवा पत्र त्याचा विचार करत बसायचा ना कुरकुर करत बसायची. आपण प्रश्नाच्या बाजूने आहे की उत्तराच्या? समोर अडचणी आल्या म्हणून रडत बसायचं, बोंबलत बसायचं,
का त्या दूर करून पुढे जायचं? माझ्या पुरतं विचाराल तर मी प्रश्नाच्या बाजूने नाही, उत्तराच्या बाजूने आहे. अगं आपल्या महाराजांनी अडचणी आहेत त्या म्हणून स्वराज्याचा विचार सोडून दिला असता तर आज आपण इथं असतो का? मी महाराजांची मावळा आहे आणि म्हणूनच मी अडचणींच्या बाजूने नाही तर त्या सोडवायच्या बाजूने आहे. आणि म्हणूनच मला उत्तर सापडतात आणि योग्य दिशा, योग्य मार्ग बी सापडतोय. कुठली वाट सापडली आहे ग तुला? आमसनी बी दाखवू की, आमसनी बी सांग नक्की काय सापडलंय तुला. अगं अनिका आपल्याला कॉलेजमध्ये, कॅन्टीनमध्ये, ग्राउंडवर रोखू शकते. खरं आपण एक गोष्ट विसरतोय. अगं हे आपलं हॉस्टेल, आपल्या हॉस्टेलमध्ये कोण आपल्याला रोखू शकत नाही. मग आपण का हार मानायची? होय ग, हे तर लक्षातच नाही आलं बघ. अगं तसं तर मग आपण आमच्या रूम मध्ये पण प्रॅक्टिस करू शकतो. आमची रूम मोठी आहे. नाहीतर आपण वॉर्डन मॅमला विचारून टेरेसवर प्रॅक्टिस करू शकतो. कॉलेजचं कॅन्टीन नसलं तरी हॉस्टेलचं कॅन्टीन आहेच ना आपल्याकडे. बघितलं केवढी उत्तर सापडली. कमळी तू खरंच लय भारी आहेस ग. अगं मग दोस्त कुणाची आहे? अगं माझ्या संग राहता राहता की नाही कमळीला असं लय बारी बारी काय काय सुचते. वय की नाही कमळे? कमळी, तुझ्या याच ॲटिट्यूडमुळे आपण जिंकणार म्हणजे जिंकणारच. वय कमळे, आता अशी प्रॅक्टिस करतो की नाही त्या बदकाच्या टीमची पर्दाईनच करून टाकतो. बघच तू आता.